अशी ही बघा पावसामध्ये त्याच्या कारणाने जे आहे प्रशासन सांग. नमस्कार, मी रुपेश केरकर तुमचं स्वागत करतो देवगडचा आरमारी या चॅनलवरती. तर आज पहिली पावसाळी पिकनिक चाललेली आहे. तर जायचं होतं लोणावळ्याला, पण चाललो आहे अलिबाग येथे. तर चला. मी माजिवडा येथे आलेलो आहे आणि माझा मित्र अविनाश बसलेला आहे आणि अजून दोघंजणं भेटायचे आहेत, अनिल आणि निखिल. ते भेटणार आहेत आम्हाला. तर आम्ही नर्सरीच्या इथे थांबलो. तुम्हाला एरोलीला भेटलेलं आहे आम्हाला अनिल. निखिलने आम्हाला पिकअप केला. तर ते सकाळी निघालेत 9 वाजता आणि त्यांना ट्रॅफिक भेटली भरपूर. तर आम्ही आत्ता जस्ट एरोली क्रॉस केलं आहे. आणि अविनाश प्रवीण आपल्याला कळंबोलीला भेटेल. त्याला पिकअप करायचं आणि पुढे अलिबागला जायचं नागावमध्ये. तुम्हाला रिसॉर्ट पण दाखवेन कसं आहे काय आहे. हे माझं सेकंड रिसॉर्ट आहे. पावसाळी पिकनिकमधलं हे पहिलं पिकनिक आणि आता बघूया कसं असेल. प्रवीण पण जॉईन झाला आम्हाला. रुपेश आहे आपल्याकडे, अविनाश आहे. आता आम्ही चाललेलो आहोत ते अलिबागच्या दिशेने. तर अशा प्रकारे आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि अलिबागच्या दिशेने आम्ही रवाना झालो. आता पुढे आम्ही कोणीच नाश्ता नाही केलेला. तर बघूया कुठे पुढे नाश्त्यासाठी आम्ही थांबतो आहे. तर जाऊया. तर आता वाजलेत 1:30 आणि आम्ही ऑलरेडी लेट निघालेलो. ते बघा, तर आम्ही इथे आता थांबतोय जेवणासाठी. तर शुद्ध शाकाहारी आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे शुद्ध शाकाहारी जेवणाचं हॉटेल आहे आणि व्ह्यू दाखवतो पाठचं तुम्हाला. मस्त फॉग आहे डोंगरावरती आणि आम्ही CNG पण साठी थांबलेलो आहे. तर बाजूला CNG आहे इथे. तर मित्रांनो, आम्हाला कंटिन्युअस मेसेज येत होते रेड अलर्टचं. रायगड जिल्ह्यामध्ये भरपूर मुसळधार पाऊस पडणार आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला सुरुवात देखील झाली. पावसाला सुरुवात होती रिमझिम. तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही पूरस्थितीसारखं इथे पाणी साठलेलं आहे आणि आम्ही अशी बघा मित्रांनो, हे बघा आम्ही जे रिसॉर्टला चाललोय तर आमची ही गाडी आहे आणि हा रस्ता कुठे दिसत नाही आहे. पाण्यामध्ये पूर्ण रस्ता गेला. तर त्याच्यासाठी आम्हाला रिसॉर्टवाल्यांनी एक माणूस पाठवला आहे जेणेकरून आम्हाला रस्ता कळणार. तर आम्ही कुठेतरी खड्ड्यात गाडी घालू आणि गाडी आमची अडकायची. ही अशी गाडी आता वाळ काढत आम्ही चाललोय आणि बऱ्यापैकी पाणी शिरलेलं आहे. पाणी फक्त इथंच जास्त आहे, इथून तिथं पर्यंत एवढं रस्ता मी दाखवतो. तेवढी तिथून घ्यायची गाडी, बरोबर सेंटर असून घ्यायची गाडी. तर अशा प्रकारे आम्ही ही गाडी इथून काढत आहोत. हे बघा, पाणी माझ्या ढोपरा एवढा गेलेला आहे. हा पूर्ण अशी पूरस्थिती झालेली आहे इथे. आणि कसं आहे की आज समुद्राला भरती आहे, त्याच्यामुळे हे पाणी इथे साठलेलं आहे. तर आम्ही आता गाडी क्रॉस केलेली आहे व्यवस्थित. मी चालत चाललेलं आहे आजपर्यंत. हे बघा, आणि माझ्या ढोपरापर्यंत पाणी गेलेलं आहे. आणि आज रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. आम्ही आलेलो आहे इकोटेल हॉटेल इथे. तर इथे परिस्थिती बघा काय भयानक परिस्थिती आहे. पूर्ण पाणी भरलेलं आहे इथे. आणि हे आमचं इकोटेल हॉटेल
इथे बुकिंग घेतलेलं आहे आम्ही. आमचा पूल इथं आलेला आहे. हां, तर हे बघा पार्किंग एरियामध्ये पण पाणी भरलेलं आहे. गाडीला लय त्रास दिला आम्ही. ए इकडून नको इकडून. तर मी तुम्हाला आतला रूम्स दाखवतो कसे आहेत ती. तर हा पूर्ण जे आहे की पूर्ण 1 माळ्याची बाजूबाजूला बिल्डिंग्स आहेत. हे पूर्ण हॉटेल्स आहे. हे बघा हा रूम आहे आणि हे टॉयलेट्स बाथरूम, कॉमन टॉयलेट्स बाथरूम. स्वच्छता पण छान आहे आणि मेडिमिक्स साबण, खाली शॅम्पू पण दिलेले आहे. बाथरूम टॉवेल पण आहे आपल्याकडे. तर हे 2 टॉवेल्स दिलेले आहेत. परत हा रूम छान आहे, ह्याला व्ह्यू मस्त मिळालेला आहे आणि कबर्डचा आहे, टीव्ही आहे, AC आहे. पॅन्ट सुकवायला कुठे सिलिंग नीचे हा बघा हे चाळीत राहणारा माणूस की इथे आलाय पॅन्ट सुकवतोय. गावचा माणूस रेसॉर्ट मध्ये येऊन पॅन्टी सुकवतात. ते बघा ही अशी आमची मुलं आहेत. अरे तो उधर क्यों डाल रहा है, इधर भी लगा सकता है. आणि हा मस्त पैकी एक L टाईप व्ह्यू मिळालेला आहे. ते बघा पाणी बघा किती साठलेलं आहे वरतून बघतोय. अरे रिमोट को देखो. तर आमचे रूम तिकडे आहेत आणि ते रेस्टॉरंट आहे. तर आता आम्ही ते रेस्टॉरंटमध्ये एंट्री करतोय. तर हे रेस्टॉरंट तर निखिल तर अविनाश वगैरे बसले जेवायला. आता आम्ही जेवायला बसणार आहे आणि मस्त AC आहेत. सुंदरसा हा रेस्टॉरंट आहे. निखिलच्या मिसेसने त्याला खास गॉगल गिफ्ट केलाय. अविनाशने घातलाय बघा. ते निखिलचं एक दिल आहे आणि त्याच्या मिसेसचं एक दिल त्यात अविनाशने घातलंय. हा बघा हा निखिल नुकतंच लग्न झालंय याचं आणि बायको माहेरी आहे म्हणून हा आदित्य आलेला आहे. असं काय नाही ते असं स्विमिंग पूल साठी आणलं. किती केअर करते त्याची मिसेस. स्विमिंग पूल साठी खास दिलं तिला. मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे बीचवरती आणि तुम्ही बघू शकता पाणी कुठपर्यंत येऊन गेलो होतं. तुफान भरती होती आज आणि आता पाणी जे आहे ओटी आहे. तर हे बघा पाणी आणि समुद्र किती खवळलेलं असेल तरी पण या पावसाळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी काही कमी नाही आहे इथे अलिबागमध्ये. तुम्ही बघू शकता माझ्या मागे पर्यटक आलेले आहेत बाजूला. हे बघा समुद्र कसा खवळलेला आहे या पावसामध्ये. याच्या कारणाने जे आहे प्रशासन सांगते की तुम्ही पावसामध्ये समुद्रात जाऊ नका. आणि समुद्रात आता तर कोणी तुम्हाला जायला अलाउडच करणार नाही. तर हा बघा हे बघा पूर्ण समुद्र आपल्याला रौद्र रूप घेतलेला दिसतोय आणि पाण्यात मजा करण्याची जी आहे. अनिल मजा घेतोय आणि प्रवीण आणि भरपूर पर्यटक आलेले आहेत.
आता बीचवरती जाऊन आलो आणि बघितलं तर आताही पाणी अजूनपर्यंत इथे आहे आणि जो राईट टर्न लेफ्ट टर्न आहे तिकडे पण भरपूर पाणी आहे. त्याच्यामुळे आम्ही आता रात्रीचं जे आहे बाहेर जेवायला जाणार होतो, पण ते आम्ही पार्सल मागवतो आहे विवा हॉटेलमधून, कारण की इकडच्या रिसॉर्टमध्ये जो आहे त्यांचा कुक जो आहे आलेला नाही आहे, कारण त्याच्या मुलाला सापाने दंश वगैरे केला आहे, त्याच्यामुळे तो आज आलेला नाही. तर म्हणून आम्ही आज रात्रीचं जेवण जे आहे बाहेरूनच मागवते हॉटेल विवामधून. तर भेटूया आणि थोड्या वेळाने आपण स्विमिंग पूलमध्ये जाणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत. तर आम्ही आता संध्याकाळच्या इथे स्विमिंग पूलमध्ये उतरत आहोत. तर हे बघा मुलं एन्जॉय करतायत. तर बघूया आणि एन्जॉय करूया. आणि जेवण तर रात्री आम्ही लेटच सांगितलं, कारण 5:30-6 वाजता आम्ही जेवलेलो होतो दुपारचं. तर आता स्विमिंग पूल एन्जॉय करतोय. लेट्स एन्जॉय स्विमिंग. गुड मॉर्निंग. आम्ही रात्री भरपूर लेट जेवलेलो आहे, 12 वाजता जेवलो. तर आता उठलो आहे आणि आमच्या रूममध्ये थोडं पाण्याचा प्रॉब्लेम झालेला, येत नव्हतं पाणी, म्हणून आम्हाला बाजूच्या रूममध्ये दिलं. पण हा पण रूम किती साफ आहे तो बघा. आणि सकाळचं इथे वातावरण छान आहे. इथून जो व्ह्यू दिसतो तो, आता पाऊस चालू आहे थोडा थोडा, तर दाखवतो मला कसं आहे ते बघा. इथे अजून पाणी ह्या साईडला भरलेलं आहे आणि आमच्या हॉटेलच्या तिकडे पण आम्ही जिथून सकाळी तुम्हाला मागे दाखवलेलं, तर त्याच्यामध्ये पण तिकडे थोडंफार प्रमाणात पाणी आहेच. तर मित्रांनो, मी इथे इन्क्वायरी केली, तर तुम्ही इथे येत असाल अलिबागला तर पावसात येऊ नका, कारण की इथे पाणी साठतं भरपूर, जसं तुम्ही बघितलं. तर हिवाळ्यात आलात तर बेस्ट आहे, कारण की इथे साफसफाई वगैरे छान आहे बाथरूमची, परत बेड चांगला आहे, रूम चांगले क्लिनिंग आहेत. आणि मी त्यांना विचारलं तर याचा रेट जो आहे तो 3,000 रुपये आहे 24 तासासाठी विथ ब्रेकफास्ट. आणि जर तुम्ही एका रूममध्ये 2 ते 3 माणसं ते झोपतात आणि एक्स्ट्रा असेल तर 700 रुपये ते एक्स्ट्रा घेतात त्याचे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला अवश्य सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या, आता ऑगस्टमध्ये मी जाणार आहे गावी, तर तिकडे नवीन वॉटरफॉलला जाणार आहे, तर तो ब्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय, टेक केअर.